माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की या जगातील सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्य काय आहे. या गोष्टीला आता जास्त दिवस झाले नाहीत जेव्हा नोबेल पुरस्कार विजेते महान लेखक डॉक्टर अल्बर्ट स्वित्झर यांना एका पत्रकाराने मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारला की आज माणसासोबत सर्वात चुकीचं काय घडत आहे. महान डॉक्टर काही वेळ शांत राहिले आणि म्हणाले, फक्त माणूस विचार करत नाही. मी याबद्दल आपल्याशी बोलू इच्छितो. आपण सध्या एका चांगल्या कालखंडात जगत आहोत. हाच तो काळ आहे ज्यासाठी मनुष्याने हजारो वर्षांपासून स्वप्न बघितली आहेत आणि मेहनत केलेली आहे. आणि आज जेव्हा हा कालखंड आपणास उपलब्ध झाला आहे तेव्हा मनुष्याने याला एखाद्या भेटवस्तूप्रमाणे गृहीत धरले आहे आणि त्यामुळे आपणास मागील संघर्षाचा विसर पडलेला आहे. चला तर आपण अशा 100 लोकांचं उदाहरण घेऊयात ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षापासून आपल्या व्यावसायिक जीवनाचा प्रारंभ केला. तुम्हाला काही अंदाज बांधता येईल का की वयाची 65 वर्षे या लोकांनी पूर्ण करताना काय झालेले असेल? वयाच्या 25व्या वर्षी व्यावसायिक जीवनात प्रारंभ करताना त्यांना आत्मविश्वास आहे की ते यशस्वी होणार. यातील कोणालाही विचारा की आपण एक यशस्वी व्यक्ती होणार आहात का, तर त्यांचे उत्तर असेल नक्कीच, का नाही. आणि त्यांच्या डोळ्यात जीवनाविषयी एक उत्सुकता आणि जिज्ञासा दिसून येईल. त्यांच्या हावभावात एक चमक आणि देहबोलीमध्ये एक विश्वास दिसेल. जीवन हे त्यांच्यासमोर एक रोचक आणि रोमांचकारी प्रवास असेल. पण तुम्हाला माहित आहे का, वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत या सर्वांचे काय झालेले असेल? मी सांगतो. या 100 जणांमधील एक श्रीमंत झालेला असेल, 4 जण आर्थिक स्वावलंबी झालेले असतील आणि उरलेले 95% लोक अजून काम करत असतील किंवा अयशस्वी झालेले असतील. जरा विचार करा, 100 जणांमधील फक्त 5 जणच यशस्वी झाले. त्यांच्यातील उत्साह आणि आत्मविश्वासाचे काय झाले जो त्यांच्यात होता? त्या अपेक्षांचं, त्या योजनांचं काय झालं? माणूस जे करू इच्छितो आणि जे करू शकतो यामध्ये एवढं अंतर का आहे? जेव्हा आपण म्हणतो की केवळ 5% लोकांनी यश प्राप्त केलं, तर आपणास याच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागेल. आपणास याच्या खोलवर जाऊन विचार करावा लागेल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक अयशस्वी का होतात? तर ही आहे यशाची परिभाषा. यश किंवा सफलतेचा अर्थ आहे आपल्या उच्च ध्येयाला एक ठराविक कालावधी निर्धारित करून त्यानुसार वाटचाल करणे. जेव्हा एक मनुष्य आपल्या ध्येयाच्या निर्धारित वेळेप्रमाणे त्याचा पाठलाग करत असतो आणि त्याला माहीत असते की त्याला कुठं जायचं आहे, हा माणूस यशस्वी होतो. आणि जर तो हे करत नसेल तर तो अयशस्वी होतो. यश म्हणजे ठरल्याप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करणे. महान विचारवंत रोलो मे यांनी एक जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव आहे माणसाचा स्वतःचा शोध. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की आपल्या समाजात साहसाच्या विरुद्धार्थी भेकडपणा नसून अनुकरण हा आहे. आज आपल्यासमोर सर्वात मोठी समस्या आहे अनुकरण. म्हणजेच कुठलाही विचार न करता गर्दीसोबत चालत राहणे. सर्वाधिक लोक हेच करत आहेत. वयाच्या 5व्या वर्षापासून आपण शिक्षण सुरू करतो. 25 वर्षाचे होईपर्यंत आपण रोजगार मिळवतो आणि आपल्या कुटुंबाची देखभाल करू लागतो. पण 65 वर्षाचे होईपर्यंतही आपण हे नाही शिकत की आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि समाधानी कशा पद्धतीने झाले पाहिजे. कारण आपण इतरांचं अनुकरण करत राहतो आणि त्याच मार्गावर चालत राहतो. आणि समस्या हीच आहे की आपण समाजाच्या त्या मोठ्या टक्केवारीचा भाग बनून जातो जे केवळ एकमेकांचं अनुकरण करतात. हेच ते 95% अयशस्वी लोक. आता प्रश्न हा आहे की एवढ्या प्रमाणात लोक एकमेकांचं अनुकरण का करतात? याचं उत्तर त्यांनाही माहीत. या लोकांना विश्वास आहे की त्यांनी त्यांचं जीवन एका ठराविक साच्यामध्ये बंद केलेलं आहे. हे लोक बाहेरील शक्तींपासून प्रभावित झालेले लोक आहेत. एकदा काही कामगारांवर एक सर्वे केला गेला. त्यात त्यांना हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही रोज सकाळी उठून कामाला का जाता? 20 मधील 19 लोकांजवळ याचं काहीही उत्तर नव्हतं. याचं काहीही ठोस कारण नव्हतं.
त्यांना अजून विचारण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले, बाकीचे लोक जातात म्हणून. आता आपण आपल्या यशाच्या परिभाषेकडे पुन्हा वळू. यशस्वी कोण होतं? तो माणूस जो त्याचं ध्येय ठरवून तशी वाटचाल करतो. तो म्हणतो की मला हे करायचं आहे आणि त्या दिशेने त्याचं काम चालू ठेवतो. मी तुम्हाला सांगतो, यशस्वी लोक कोण आहेत. ती शिक्षिका यशस्वी आहे जी मुलांना शाळेत शिकवत आहे, कारण तिला तेच करायचं होतं. ती महिला यशस्वी आहे जी केवळ एक पत्नी आणि आई बनून इच्छित होती आणि आज ती तिचं कर्तव्य अचूकपणे पार पाडत आहे. तो कोपऱ्यावरचा गॅस विक्रेता यशस्वी आहे, कारण तो हेच बनू इच्छित होता. त्यानं आपलं ध्येय ठरवलेलं होतं. तो विक्रेता सेल्समन यशस्वी आहे, कारण तो एक यशस्वी सेल्समन बनू इच्छित होता. तो प्रत्येक माणूस यशस्वी आहे जो आपलं ध्येय ठरवून विचारपूर्वक त्याकडे वाटचाल करत आहे. तो हेच काम करत आहे जे त्याने विचारपूर्वक निवडलेलं आहे. हे ते 20 पैकी एकच माणूस यात यशस्वी होतो आणि कुणाशीही स्पर्धा करण्यापेक्षा स्वतः काहीतरी मूल्यवान ध्येय स्थापित करण्याकडे लक्ष देतो. जवळपास 20 वर्षे मी यावर संशोधन करत होतो की ज्याद्वारे भविष्यात जे हवे आहे ते आधीच ठरवता येईल आणि ते मिळवताही येईल. मला वाटतं की अशी एखादी जादूची छडी उपलब्ध आहे की ज्याद्वारे आपण आपलं ध्येय किंवा आपलं स्वप्न आताच ठरवू शकतो आणि ते मिळवूही शकतो. आहे अशी कोणती जादूची छडी जी माणसाला संपन्न होण्याची हमी आजच देऊ शकेल? खरंच असं झालं तर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की अशी जादूची छडी खरोखरच उपलब्ध आहे आणि मी ती मिळवलेली आहे. तुम्हाला कधी याचं आश्चर्य वाटलं आहे की जगात काही लोक खूप मेहनत करतात, इमानदारीने काम करतात, पण त्यांना खास असं काही मिळत नाही, आणि काही लोकांना मेहनत न करताच खूप काही मिळतं, म्हणजे त्यांच्या हातात काहीतरी जादू आहे. तुम्ही काही लोकांना बोलताना ऐकलंही असेल की काही लोक ज्या वस्तूला हात लावतात त्याचं सोनं होऊन जातं, ज्याला आपण मराठीमध्ये परिसस्पर्श म्हणतो. कधी कधी आपण बारकाईनं पाहिलं आहे का की जो माणूस त्याच्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी झालेला आहे तो नेहमी सफलतेच्या म्हणजेच यशाच्या दिशेने चालत राहिला आहे, तर अयशस्वी माणूस याच्या उलट करत होता. हे फक्त ध्येयामुळे झालं. आपल्यापैकी काही लोकांना ध्येय असतं आणि ते त्या दिशेने प्रयत्न करत राहतात, तर काही लोकांसमोर कोणतं ध्येयच नसतं. ध्येय समोर ठेवणारे लोक यशस्वी होतात, कारण त्यांना माहीत असतं की कोणत्या दिशेने त्यांना जायचं आहे. आता अशा एका जहाजाचं उदाहरण घेऊया की जे समुद्रात प्रवासासाठी नुकतंच सज्ज झालेलं आहे, आपल्या पूर्ण प्रवासाच्या योजनेसहित आणि नकाशासहित. जहाजाच्या कॅप्टन आणि चालक दलाच्या सर्व सदस्यांना हे ठाऊक आहे की त्यांना कुठं पोहोचायचं आहे आणि किती वेळ लागणार आहे. या जहाजासमोर स्पष्ट ध्येय आहे आणि अचूक नकाशा आहे. असं हे जहाज 10,000 सफरीनंतर योग्य ठिकाणीच येणार, कारण त्याचं ध्येय स्पष्ट आहे, त्याचा मुक्काम ठरलेला आहे. आता दुसरं एक जहाज घेऊयात ज्यात फरक फक्त एवढाच आहे की ज्यात कॅप्टन आणि चालक दलाचे सदस्य नाहीत आणि या जहाजासमोर कोणताही उद्देश नाही. मला एक सांगा, आता जो विचार मी करत आहे तोच तुम्ही पण करत आहात, बरोबर ना? कारण फक्त इंजिन सुरू करून दिलेलं हे जहाज ज्याच्यासमोर ना कोणता नकाशा आहे, ना कॅप्टन आहे, ना चालक दलाचा कोणता सदस्य आहे, ते एकतर बुडून जाईल किंवा वादळात अडकून एखाद्या निर्जन बेटावर पडून जाईल. जहाज योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही, कारण याच्यासमोर ना ठराविक लक्ष आहे ना कोणतं मार्गदर्शन. हीच गोष्ट माणसाला लागू होते. एका सेल्समनचं उदाहरण घेऊयात. जगात विक्रीसारखा व्यवसाय कोणताही नाही. या व्यवसायात जो पैसा, जी संपन्नता आहे ती तर कोणत्याच व्यवसायात नाही. ध्येय स्पष्ट असेल तर विक्रीचा व्यवसाय किंवा नोकरी ही जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. अनेक कंपन्या नवनवीन
या सेल्समनसाठी प्रगतीच्या असंख्य संधी आहेत, पण असे कुशल सेल्समन किती मिळतात? कुणी एकदा असं म्हटलंही होतं की सध्या माणसाचं सारं लक्ष मजबूत लोकांना फायदा उठवण्यापासून रोखण्यात नसून कमजोर लोकांना नुकसान उठवण्यापासून रोखण्याकडे आहे. आज अर्थव्यवस्थेची तुलना एका प्राण्यांच्या कळपासोबत केली जाऊ शकते. जसं की कळपाला त्याच गतीने चालावं लागतं जी एक त्यांच्या कळपामधील तुकडी सर्वात संथ गतीने चाललेली असते. त्यांच्याशी वेग ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्याबरोबरच चालावं लागतं. त्यामुळे साहजिकच त्या कळपाचा वेग संथ होतो. तर अशाच प्रकारे आपली अर्थव्यवस्था सर्वात संथ गतीने चालणाऱ्या तुकडीची काळजी करण्यात गुंतलेली आहे. आजकाल रोजीरोटी मिळवणं एकदम सोपं झालं आहे, कारण रोजची उपजीविका चालवण्यासाठी खास कोणत्या बुद्धिचातुर्याची गरज नक्कीच नसते. सर्वसाधारणपणे माणूस रोजीरोटीच्या शोधातच गुंतलेला असतो आणि अशी रोजीरोटीची व्यवस्था आधीच उपलब्ध आहे. त्यासाठी वेगळं किंवा जास्त बुद्धिचातुर्य वापरण्याची गरज नाही. फक्त हेच आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या क्षमतेच्या किती वर आपण आपलं ध्येय निर्धारित करणार आहोत. आता आपण सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्याकडे वळूयात, ज्याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. जीवनात स्पष्ट ध्येय असणारे लोक यशस्वी का होतात, न ठेवणारे लोक अयशस्वी का होतात? चला, मी आता तुम्हाला अशा काही गोष्टी सांगू इच्छितो की ज्या ऐकल्यावर तुमच्या आयुष्यात लवकर बदल घडून येईल. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि अगदी बारकाईने हे समजून घेतलं तर तुमचं जीवन हे असं असणार नाही जे सध्या आहे. तुम्हाला अचानक ते भाग्य प्राप्त होईल ज्याचं अनेक वर्षांपासून तुम्हाला आकर्षण आहे. जे तुमची इच्छा आहे, जे तुमचं स्वप्न आहे, ते साकार होईल. तुम्ही सर्व चिंता, भय, समस्या यापासून मुक्त व्हा. ज्यांनी तुम्ही ग्रासला आहात. शंका आणि भय हे फक्त काल्पनिक होऊन जाईल. सफलता आणि असंपन्नता, यश आणि अपयश याची गुरुकिल्ली कोणती आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. आपण जसा विचार करतो तसेच बनतो. मला पुन्हा एकदा रिपीट करू दे. आपण जसा विचार करतो तसेच बनतो. इतिहासात जे महान बुद्धिमान लोक होऊन गेले, मग ते शिक्षक असो किंवा विचारवंत असो, या सर्वांमध्ये अनेक मुद्द्यावर मतभेद राहिलेले आहेत, पण या मुद्द्यावर मात्र त्यांचं एकमत झालेलं आहे. महान रोम सम्राट मार्क्स एरियालिस ने म्हटलं होतं की मनुष्याचं जीवन तसंच असतं जसे त्याचे विचार असतात. डिझरायलीने याच प्रकारे म्हटलं आहे की मनुष्याने जर ठरवलं आणि वाट पाहिली तर प्रत्येक गोष्ट तो मिळवू शकतो. खूप मनन, चिंतन आणि गहन संशोधनानंतर मी या तात्पर्यास आलो आहे की पक्के ध्येय ठरवणारा मनुष्य नक्कीच ते मिळवतो आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर त्याच्यासमोर कोणतीच अडचण टिकू शकत नाही. राल्फ वॉल्डो इमर्सनचे म्हणणे आहे की एखादा माणूस तसाच बनतो जसा तो दिवसभर विचार करत असतो. विल्यम जेम्स यांनी असं म्हटलं होतं की माझ्या पिढीतील सर्वात मोठा शोध हा आहे की मनुष्य आपल्या विचारात परिवर्तन घडून स्वतःचा कायापालट करू शकतो. त्याने हेही म्हटलं होतं की मनुष्य ऐच्छिक गोष्टींना वास्तव मानू लागला तर या विचारांचा त्याच्याशी असा संपर्क तयार होतो, त्याच्या इच्छांशी, त्याच्या विचारांशी, त्याच्या सवयींशी अशा प्रकारे एकरूपता येते की ती स्वप्न साकार होऊन जातात. विल्यम जेम्सनंही हेच म्हटलं होतं की जर आपण ऐच्छिक गोष्टीविषयी, आपल्या स्वप्नांविषयी, परिणामांविषयी जेवढा जास्त विचार करतो तेवढ्या लवकर आपण त्या मिळवू शकतो. जर तुम्ही श्रीमंत बनण्याची इच्छा मनाशी कायम ठेवली तर तुम्ही श्रीमंतच व्हाल, आणि जर तुम्ही विद्वान बनण्याची इच्छा ठेवली किंवा त्याचं कायम स्वप्न बघितलं तर तुम्ही विद्वान व्हाल. जर तुम्ही चांगली व्यक्ती होण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चांगला व्यक्ती व्हाल. आपल्याला फक्त हे करायचं आहे की ऐच्छिक वस्तूविषयी, ध्येयाविषयी वास्तविक इच्छाशक्ती विकसित करायची आहे, आणि केवळ तेच एकमात्र ध्येय आपल्यासमोर असायला हवं. असं असायला नको की एका वेळी 100 गोष्टींकडे आपलं लक्ष आहे. आपल्याला बायबलचं ते वचन ठाऊक असेल की जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पीएले यांचं हे म्हणणं आहे की सृष्टीच्या महान नियमांपैकी हा नियम की जर आपण नकारात्मक गोष्टींचा विचार केला तर नकारात्मक परिणाम तुमच्या समोर येतील,
आणि जर सकारात्मक विचाराने एखादे काम केले तर त्याचा निकालही सकारात्मकच लागेल. ही एक साधारण वास्तविकता आहे जी समृद्धी आणि सफलतेच्या या आश्चर्यजनक नियमाचा आधार आहे. केवळ 4 शब्दात सांगायचं झालं तर विश्वास करा, यश मिळवा. विल्यम शेक्सपियरने याला अशा प्रकारे म्हटलं आहे की शंका या इतक्या विश्वासघाती आहेत की त्या आपल्याला प्रयत्न करण्यापासूनही परावृत्त करतात, भयभीत करतात. त्यामुळे आपण अशा ठिकाणी हरू शकतो आणि अशा ठिकाणी माघार घेतो की जिथे आपण सहज जिंकू शकतो. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं म्हणणं आहे की लोक नेहमी आपल्या अपयशास परिस्थितीला दोष देतात, पण मी परिस्थितीवर विश्वास नाही ठेवत, कारण यश मिळवणारे लोक ते आहेत ज्यांनी आपल्याला हव्या तशा परिस्थिती स्वतः निर्माण केल्या आणि आपलं ध्येय पूर्ण केलं, आपली स्वप्न पूर्ण केली. ही वास्तविकता किती सुखद आहे आणि ज्याने यावर विश्वास ठेवला ते यशस्वी झाले. आपण ते बनतो जसा आपण विचार करतो. म्हणजेच आपण एखाद्या ठोस आणि सार्थक ध्येयाविषयी विचार करत असू तर जरूर ते मिळवू शकतो. दुसरीकडे तो मनुष्य ज्याच्यासमोर कोणतंही ध्येय नाही आणि त्यामुळे तो चिंता, भय आणि संशयाने ग्रासलेला आहे, तो तसाच होईल, कारण तो तसाच विचार करत असतो. आणि जर असं आहे तो कोणत्याच बाबतीत विचार करत नाही तर तो काहीच बनू शकणार नाही. चला आता आपण समजून घेऊया की हे असं का होतं, का आपण तसेच बनतो जसा विचार करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सारं का आणि कसं घडतं. एक उदाहरण घेऊया. एका शेतकऱ्याकडे सुपीक जमीन आहे. जमिनीत काय पेरायचा हा पूर्ण निर्णय शेतकऱ्याचा आहे. तो काहीही पेरेल, जमिनीला याच्याशी काही देणं घेणं नाही. हे ध्यानात घ्या की मनुष्याचं मनही या जमिनीप्रमाणे आहे. आपण जमिनीचं उदाहरण मानवाला दिलेलं आहे. जमिनीप्रमाणेच मनाला याचं काहीही देणं घेणं नाही की मनात आपण काय पेरत आहोत, कोणते विचार पेरत आहोत. जे काही तुम्ही मनामध्ये पेराल तेच उगवणार आहे. हीच वास्तविकता लागू होते सकारात्मक आणि नकारात्मक विचारांना. जर तुम्ही सकारात्मक विचार पेराल तर यशाचं उत्पादन काढाल आणि जर तुम्ही नकारात्मक विचार पेराल तर अपयशाचं पीक काढाल. विचार करा की त्या शेतकऱ्याच्या हातात 2 प्रकारचे बियाणे आहे. एक आहे सुगंधी फुलाचं किंवा धान्याचं, तर दुसरं आहे विषारी झाडाचं. शेतकरी जमिनीत 2 ठिकाणी ते वेगवेगळे बियाणे पेरतो, त्यांना पाणी देतो आणि त्याची देखभालही करतो. आता नंतर जमिनीत जे काही पेरलं आहे ते जमीन परत देणार आहे. दोन्हीही बियाणे उगवून येतात. एक धान्याचं तर दुसरं विषाचं. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की पेराल ते उगवते. लक्षात घ्या, जमिनीला याच्याशी काही देणं घेणं नाही की ती अन्न परत करत आहे की विष. मानवाचा मेंदू जमिनीपेक्षा जास्त भरोसेमंद आहे, विश्वसनीय आहे, समजूतदार आणि चमत्कारी आहे, पण तो जमिनीच्या सिद्धांतावर काम करतो. तोही याची चिंता करत नाही की आपण मेंदूत काय पेरत आहोत. जे काही पेराल तेच त्याला परत करायचं आहे, मग ते यश असो किंवा अपयश असो, निश्चित ध्येय असो किंवा असमंजसपणा असो, संशय असो, भय असो की चिंता असो. फक्त हेच की जे आपण त्यात टाकू तो आपल्याला परत करणार. तुम्हाला माहित आहे का, मानवाचा मेंदू हा या पृथ्वीतलावरील एक महान गोष्ट आहे ज्याचं आजपर्यंत संशोधन झालेलं नाही. याच्यामध्ये आपल्याला समजण्यापलीकडे जास्त सुखसमृद्धी भरून पावलेली आहे. जर आपण यात सकारात्मक विचार पेरू तर तो मोठ्या प्रमाणावर यश, सुख आणि समाधान परत करेल. आता तुम्ही म्हणाल, असं आहे तर लोक आपल्या मेंदूचा जास्त वापर का नाही करत? लोकांजवळ याचंही उत्तर आहे. आपला मानवी मेंदू हा आपल्याला जन्मापासून एक प्रभावी यंत्र म्हणून मिळालेला आहे. तोही निशुल्क आणि मोफत. आणि ज्या गोष्टी आपणास मोफत मिळतात त्यांना आपण खूप कमी महत्त्व देतो. महत्त्व त्यांना देतो ज्या पैशाने विकत घेता येतात. पण याच्या उलट असणारी बाबच खरी आहे.
आज ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत त्या मोफत उपलब्ध आहेत. जसं की आपला मेंदू, आपला आत्मा, आपलं शरीर, आपल्या आशा, आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा, आपली बुद्धी, आपला परिवार, आपले मित्र यांचं प्रेम, याचबरोबर निसर्गाचं देणं जसं की हवा, पाणी, उजेड, या साऱ्या गोष्टी आपणास निशुल्क उपलब्ध आहेत. आणि सर्वात गमतीची बाब म्हणजे याच्या तुलनेत पैशाने येणाऱ्या सर्व गोष्टी खूप हलक्या आहेत आणि त्या पैशाने कधीही बदलता जाऊ शकतात. पण निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टीबद्दल बदलल्या जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट ही की मानव मनातील बऱ्याच शक्तींचा वापर अजून झालेला नाही. मन इतकं शक्तिशाली आहे की त्याला कोणतंही काम सोपवलं तर ते पार पाडू शकतं, परंतु आपण त्याला नेहमी महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक कामं देण्याऐवजी सोपी कामं देतो. छोट्या छोट्या कामांसाठीच त्याचा वापर करतो. बऱ्याच विद्यापीठांनी सिद्ध केलं आहे की लोक हे आपल्या क्षमतेच्या केवळ 10% वापर करतात. आपल्या मेंदूचा क्षमतेपेक्षा केवळ 10% वापर करतात. आपली उरलेली क्षमता तशीच पडून राहते. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे. तुमचं ध्येय तुमच्या जमीनरूपी मनामध्ये पेरून टाका. हा तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे. तुम्ही एक यशस्वी सेल्समन बनणार आहात. कंपनीचा एक कुशल विक्रेता म्हणून ठिकठिकाणी भेटी देणार आहात. आपल्याला फक्त हेच करायचं आहे की ध्येयरूपी बियाण्याला आपल्या हृदयात आणि मनात पेरायचं आहे. एकाग्रचित्त होऊन त्याची देखभाल करायची आहे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल अशा पद्धतीने करायची आहे की नेहमी कार्यशील आणि सक्रिय राहायचं आहे. आणि एक दिवस तुमचं स्वप्न सत्यात उतरेल. प्रश्न नाही की असं होणारच नाही. तुम्ही असं समजा की निसर्गाच्या इतर नियमांप्रमाणे एक नियम आहे. सर आयझॅक न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की जर आपण इमारतीच्या छतावरून उडी मारली तर आपण खालीच पडू, वर नाहीच. निसर्गाचे सर्व नियम नेहमीच पक्के असतात आणि तसंच काम करतात. तुम्ही अगदी तसंच ध्येयाबद्दल सकारात्मक विचार करा. नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा. तुम्ही तुमचे स्वप्न साकार केले आहे. त्या कामांबद्दल विचार करा. स्वतःला ती कामे करताना पहा जी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी करायची आहे. आजच्या युगाला औषधांचं युग किंवा अल्सर आणि नर्वस ब्रेकडाऊनचं युग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज वैद्यकीय क्षेत्राने स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य होण्याबाबत बऱ्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. तरीही लोक समस्यांशी 2 हात करताना तणावग्रस्त होत आहेत आणि स्वतःला अकाली मृत्यूकडे ढकलत आहेत. असं होत आहे कारण त्यांनी निसर्गाच्या महान नियमाला आजमावलेलं नाही, जे आपल्यासाठी खूप प्रभावी आणि लाभदायक आहे. आपला विचार करण्याच्या पद्धतीमध्येच हे दडलेलं आहे. हा चमत्कार दडलेला आहे. प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा त्याच्या विचारांचा प्रतीक असतो. तो हे स्वीकारेल अथवा नाही, पण तो आज जिथे आहे, ज्या स्थितीत आहे, तो त्याच्या विचारांचाच परिणाम आहे. आपल्यातील सर्व जणांना भविष्यात आजच्या विचारांचं फळ मिळणार आहे. कारण आज, उद्या अथवा पुढील महिन्यात किंवा पुढील वर्षात जी आपल्या विचारांची दिशा असेल त्याचप्रमाणे आपलं भविष्य किंवा जीवन निश्चित होणार आहे. तुमचं मन तुमच्या व्यक्तिमत्व आणि जीवनाला दिशा दाखवतं. मला आठवतं एकदा मी कुठेतरी जात होतो. रस्त्यात सडकेच्या बाजूला एक महाकाय असं यंत्र मोठ्या आवाजात काम करत होतं. ते यंत्र एकाच वेळी तब्बल 20 टन माती उचलून घेत होते. एक छोटासा माणूस स्टेअरिंग हातात पकडून त्याला चालवत होता, त्याला दिशा दाखवत होता. अचानक मला हे वाटलं की या यंत्राची तुलना मानवाच्या मेंदूशी केली जाऊ शकते. अफाट ऊर्जेचा स्रोत असलेला आपला मेंदू आणि तो या मोठ्या यंत्रांना नियंत्रणात आणतो. म्हणजेच मेंदूरूपी यंत्राचं नियंत्रण आपल्याच हातात आहे. काय तुम्ही स्वतःच्या हातावर हात ठेवून बसू राहणार आहात, की त्या यंत्राच्या भरवशावर त्याला सोडून देणार आहात आणि त्याला एखाद्या खड्ड्यात पडू देणार आहात, की तुम्ही तुमचे दोन्ही हात घट्ट पकडून त्याला दिशा दाखवणार आहात?
आणि त्या यंत्राची ताकद काही चांगल्या कामासाठी वापरणार आहात. दोन्ही निर्णय तुमच्या हाती आहेत, कारण तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर आहात. यंत्राचे नियंत्रण तुमच्याकडे आहे. आता पाहिलं तर आपल्याला यश मिळवून देणारा नियम सुद्धा एका दुधारी तलवारीप्रमाणे आहे. आपल्याला विचारांवर नियंत्रण मिळवायचं आहे. विचारांचा हा नियम जिथे माणसाला एकीकडे सुखसमृद्धी आणि यशाकडे घेऊन जातो आणि त्याला आयुष्यात ते सुख मिळवून जातो, त्यानं स्वतःकरिता आणि आपल्या परिवाराकरिता कधी एक स्वप्न म्हणून पाहिलं होतं, तर दुसरीकडे हाच नियम आपल्याला गटारातही फेकून देऊ शकतो. सगळं याच नियमावर अवलंबून आहे की माणूस या नियमाला कसं आजमावतो. हेच आहे जगातील सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्य. आता प्रश्न हा आहे, आणि तुम्हाला असं वाटतही असेल की मी वारंवार याला आश्चर्यजनक का म्हणतो आणि रहस्य तरी का म्हणतो. वास्तविक हे रहस्य तर नक्कीच नाही, कारण काही काळापूर्वी पुन्हा एका बुद्धिमान व्यक्तीने नैसर्गिक नियमांची सत्यता प्रमाणित केली होती आणि त्यानंतर बायबलमध्ये याचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. पण खूपच थोड्या लोकांनी याला शिकून आणि समजावून घेतले आणि याचा जीवनात वापर केला. लोकांसाठी हे आश्चर्यजनक आहे आणि हे रहस्य यामुळेच बनून राहिलेलं आहे. मला विश्वास आहे की जर तुम्ही तुमच्या शहरातील गल्लीबोळात गेलात आणि एक एक करून प्रत्येक माणसाला विचारलं की त्याच्या यशाचं रहस्य काय आहे, तर तुम्हाला एका महिन्याभराच्या प्रयत्नानंतरही एकही माणूस मिळणार नाही की जो याचं बरोबर उत्तर देईल. आज आपण जे काही जाणून घेतलं आहे ते वास्तवात खूप मौल्यवान आहे. जर आपण याला समजावून आपल्या जीवनात लागू केलं तर हे फक्त आपल्यासाठीच नाही, तर आपल्याशी संबंधित असणाऱ्या आसपासच्या सर्वच लोकांना उपयुक्त आहे. जीवन हे नीरस आणि कंटाळवाणं नाही, तर एक उत्साही अभियान असायला हवं. माणसाला आपलं आयुष्य खूप आनंदानं हसत खेळत जगलं पाहिजे. त्याने सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर खुश असायला पाहिजे आणि त्याचा आवडता व्यवसाय केला पाहिजे, कारण तो तेच चांगल्या पद्धतीने करू शकतो. एकदा मी एका दैनिकाच्या संपादकाला प्रश्न विचारला होता. त्यांनी शेवटी जे म्हटलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्यांनी काय अशा प्रकारे म्हटलं होतं, माझ्या व्यवसायात मी खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या. एकतर हे की लोक मुळातच चांगले असतात, आणि हे पण की आपण सर्व कुठून तरी आलो आहोत आणि आपल्याला कुठेतरी जायचं आहे. त्यामुळे पृथ्वीवरील आपला जो मधला कालावधी आहे, जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा जो कालावधी आहे, तो एक रोमांचक पद्धतीने जगायला हवा. सृष्टीच्या रचनाकाराने कोणती शिडी बनवलेली नाही. त्या महान शिक्षकाने वेळोवेळी या रहस्याची घोषणा केली आहे. मी तुम्हाला कसोटीची एक संधी देऊ इच्छितो. मी तुमची एक परीक्षा घेऊ इच्छितो. ही परीक्षा 30 दिवसांची असेल. जर तुम्ही चांगली परीक्षा दिलीत तर ती तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे बदलून टाकेल. आता 17व्या शतकात परत जाऊयात. महान वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी भौतिकशास्त्राचे काही नियम सांगितले होते. ते मनुष्यालाही त्याच प्रकारे लागू होतात जेवढे ते निसर्गातील इतर वस्तूंना लागू होतात. त्यातील एक आहे की प्रत्येक क्रियेची एक समान आणि एक विरुद्ध प्रतिक्रिया असते. जर आपण याला आपल्यावर लागू केलं तर याचा अर्थ आहे की आपण काहीतरी किंमत चुकती केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. 30 दिवसांच्या या तुमच्या प्रयत्नाचा परिणाम त्याच प्रमाणात होणार ज्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न केले आहेत. जसं एक डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष कठीण परिश्रम आणि अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे इतरांना समजावणे आणि पटविण्यात किंवा विक्रीच्या व्यवसायात आपले यश या गोष्टीवर अवलंबून असेल. वस्तूंना विकण्याची, विचारांना इतरांपर्यंत पोहोचवण्याची, स्वीकार करायला लावण्याची आपली क्षमता किती आहे. पण इतरांना चांगले जीवन जगण्याचे मार्ग दाखवण्यासाठीचे जे आपले यश आहे ते या वरील गोष्टींवर अवलंबून असते. आपण आपल्या प्रयत्नात किती मूल्य गुंतवले आहे आणि हे मूल्य गुंतवण्यास तयारही राहिले पाहिजे. आता प्रश्न हा आहे की हे मूल्य काय आहे. याच्यात खूप सारी गोष्टी येतात.
एक म्हणजे आपल्याला बौद्धिक आणि भावनात्मक रूपात हे समजावून घेतलं पाहिजे की आपण जसा विचार करतो तसेच बनतो. त्यामुळे आपण आपल्या जीवनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्या विचारांना नियंत्रित केलं पाहिजे. म्हणजेच आपणाला हे चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायला हवं की जसं पेराल तसंच उगवेल. दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्यासमोरील सर्व अडचणी आणि बेड्यांना तोडून टाकायला हवं आणि हा विचार करून आपल्या कार्यास पुढे न्यायला हवं. आणि मनात हे पक्के ठरवा की हेच काम देवानं आपल्यासाठी निश्चित केलेलं आहे किंवा निसर्गानं आपल्यासाठी निश्चित केलेलं आहे. म्हणजेच हे समजून घेतलं पाहिजे की सर्व मर्यादा या आपण स्वतः बनवलेल्या आहेत आणि माझ्याकडे कल्पनेपेक्षाही जास्त पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात आपल्याला संपूर्ण अंधश्रद्धा असतील किंवा पूर्वग्रह असतील त्यांच्या पुढे जाऊन काम करायला हवं. तिसरी गोष्ट, आपल्या समस्येवर सकारात्मक रूपाने विचार करण्यासाठी आणि प्रेरित होण्यासाठी साहसाचा वापर करा. त्याचबरोबर एक निश्चित आणि स्पष्ट ध्येय ठरवण्यासाठीही साहसाचा विचार करा. आपल्या निश्चित ध्येयासंदर्भात आपल्या मेंदूला सर्व आवश्यक गुणांबद्दल विचार करण्याची संधी देणे आवश्यक आहे. आपल्या कल्पनांना पूर्ण वाव देण्यासाठी शक्य असणाऱ्या गुणांची पारख करा. या विश्वासास नाकारायला हवे की ध्येयप्राप्तीच्या मार्गामध्ये कधी कोणता प्रसंग तुम्हाला हरवूही शकतो. जर तुम्हाला ध्येयप्राप्तीकडे जाणारा मार्ग स्पष्ट दिसत असेल तर लगेच तत्परतेने कामाला लागा आणि स्वतःला वारंवार या गोष्टीची आठवण करून द्या की तुम्ही संधीच्या किंवा यशाच्या एकदम मध्यभागी उभे आहात. आणि चौथी गोष्ट, जे तुम्ही कमावता त्याच्या 10% बचत करा. कायम लक्षात ठेवा की तुमचा व्यवसाय कसाही असो, जर तुम्ही किंमत मोजायला तयार असाल, पैसे गुंतवायला तयार असाल तर त्यात असंख्य संधी उपलब्ध आहेत. या आता आपण त्या सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांची उजळणी करूयात जे सुंदर आयुष्य जगण्याच्या आपल्या ध्येयासाठी खर्ची पडणार आहेत. पहिलं, आपण जसा विचार करतो तसेच बनतो. दुसरं, कल्पना या शब्दांचा अर्थ समजावून घ्या आणि आपल्या मेंदूला उंच उड्डाण भरू द्या. तिसरी गोष्ट, धाडस. प्रत्येक दिवशी आपल्या ध्येयाप्रती एकाग्र व्हा आणि धाडशी निर्णय घ्या. चौथी गोष्ट, जे कमवाल त्याच्या 10% बचत करा. आणि शेवटी हेही लक्षात ठेवा की कोणताही विचार तोपर्यंत व्यर्थ आहे जोपर्यंत तो प्रत्यक्षात येत नाही किंवा कार्यान्वित होत नाही. आणि आता मी 30 दिवसांच्या परीक्षेबद्दल बोलू इच्छितो. आपल्या मनात हे पक्के ठरवा की तुम्ही काहीही गमावणार नाहीत. गमावण्यासाठी तुमच्याकडे काहीही नाही, उलट शक्यता आहे की तुम्ही सगळं काही मिळवणार आहात. 2 गोष्टी आपल्या सर्वांस लागू होतात. एक, आपणास कोणतीही एक गोष्ट आवडत असते किंवा मिळवायची असते. 2, आपणास कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. माझी एक इच्छा आहे की आपण सर्वांनी एक कार्ड किंवा एक कोरा कागद हाती घ्यावा आणि त्यावर लिहावं की ती कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वाधिक आवडते किंवा जी तुम्हाला मिळवायची आहे. तुमच्या इच्छा किंवा तुमचं स्वप्न त्या कार्डवर किंवा कोऱ्या कागदावर लिहून काढा. असू शकतं की ही गोष्ट पैसे असेल किंवा तुमची जी संपत्ती आहे ती दुप्पट करण्याची इच्छा असेल किंवा तुमची इच्छा एखादं टुमदार घर खरेदी करण्याची असेल, व्यवसायात यश मिळवण्याची इच्छा असेल किंवा कुटुंबामध्ये ताळमेळ, एकता आणि प्रेमाची अभिलाषा असेल. सर्वजण काही ना काही इच्छा नक्कीच बाळगून असतात. तुम्ही तुमच्या कार्डवर स्पष्ट लिहा की तुमच्या मनोकामना काय आहेत आणि हे निश्चित करा की हेच तुमचं एकमात्र ध्येय आहे. हे तुमचं कार्ड तुम्ही कुणाला दाखवलं नाही तरी चालेल, फक्त तुमच्या जवळ ठेवा. म्हणजे तुम्ही दिवसभरात त्याला सारखे पाहू शकाल. त्यावर लिहिलेल्या ध्येयाबद्दल तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर शांत प्रफुल्लित मनाने विचार करा. दिवसभरात जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस हे कार्ड काढून त्याच्याकडे पहा. रात्री झोपी जाण्यापूर्वीही एकदा त्याला पहा. आणि कायम ही गोष्ट लक्षात ठेवा, जसा विचार करतो तसेच बनतो. आणि आता तुम्ही
तुमच्या ध्येयाबद्दल विचार करत आहात. त्यामुळे हा विचार करा की तुम्ही लवकरच ते मिळवणारही आहात. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही तुमची इच्छा कार्डवर लिहिली आणि त्याच्याबद्दल विचार करण्यास सुरुवात केली, त्या क्षणापासून ते ध्येय तुमचं झालं. जेव्हा तुम्ही कामाच्या निमित्तानं बाहेर पडता तेव्हा आसपास दिसणाऱ्या संपन्नतेला पहा. अशा प्रकारच्या संपन्नतेवर, लोकप्रियतेवर तुमचाही तितकाच अधिकार आहे जितका इतरांचा आहे. जर तुम्ही ठरवलं आणि प्रयत्न केला तर ही लोकप्रियता, हा झगमगाट तुमचा होऊ शकतो. आता आपण थोड्या अवघड मुद्द्याकडे वळूयात. अवघड यासाठी की तुम्हाला काही नवीन सवयी अंगीकाराव्या लागतील आणि नवीन सवयी सहजपणे लागत नाही, पण एकदा का लागल्या की आयुष्यभर सुटत नाहीत. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला भीती वाटते किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्याबद्दल विचार करणे सोडून द्या. जेव्हा कधी नकारात्मक विचार किंवा भयभीत करणारा विचार तुमच्या मनात येईल तेव्हा त्याच्याबद्दल विचार करणे सोडा आणि त्या विचाराच्या जागी एखादा महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक विचार किंवा त्याची कल्पना मनात आणा. या दरम्यान किंवा या परीक्षेदरम्यान अशीही वेळ येईल की तुम्हाला वाटेल हे प्रयत्न सोडून द्यावेत, कारण माणसासाठी सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार करणं कधीही सोपं असतं. आणि हेच कारण आहे की ज्यामुळे केवळ 5% लोक यशस्वी होतात. तुमचा प्रयत्न असायला हवा की तुम्ही या 5% लोकांचा भाग व्हावं. या 30 दिवसांसाठी तुमच्या मनाचा ताबा पूर्णपणे तुमच्या हाती असणे आवश्यक आहे. या दरम्यान मनात तोच विचार आणायला हवा, तोच विचार यायला हवा ज्याची तुम्ही परवानगी दिलेली आहे. 30 दिवसांच्या या कालावधीत प्रत्येक दिवस तुम्ही त्यापेक्षाही जास्त काम करा जेवढं तुम्हाला करायचं आहे. ही एक सकारात्मक आणि उत्साही राहण्यासाठी जास्त प्रयत्न करा. सगळं काही हे ध्यानात ठेवून करा की तुम्हाला जे काही मिळणार आहे ते तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे जेवढं मूल्य तुम्ही गुंतवणार आहात आणि जेवढं तुम्ही स्वतःला झोकून देणार आहात. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या ध्येयाप्रती काम करण्याचा निर्णय घेता त्या क्षणी तुम्ही यशस्वी लोकांच्या यादीमध्ये आलेला असता. याचाच अर्थ ध्येय निश्चित करण्याबरोबरच तुम्ही सुरुवातीच्या 5 लोकांमध्ये आला आहात. ध्येय अशा प्रकारे प्राप्त करता येईल या विचारांमध्ये स्वतःला सतत गुंतवून ठेवू नका. त्याला पूर्णपणे त्या शक्तींवर सोडून द्या जी तुमच्यापेक्षा जास्त समर्थ आहे आणि शक्तिशाली आहे. तुम्हाला फक्त हे माहीत असणे आवश्यक आहे की तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात आणि तुम्हाला कुठं जायचं आहे. बाकीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. तुम्ही उपदेशाची ही वाक्य कायम जवळ ठेवा आणि परीक्षेदरम्यान रोज तुमच्या समोर ठेवा. प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर प्राप्त होईल. शोध घ्या आणि तुम्हाला ते मिळून जाईल. धक्का द्या आणि तुमच्यासाठी दरवाजा उघडून जाईल. तो प्रत्येक व्यक्ती जो जिज्ञासा बाळगतो तो उत्तर मिळवतो. जो शोध घेतो त्याला उत्तर नक्कीच मिळतं. जो धक्का देतो त्याच्यासाठी दार नक्कीच उघडतं. हे शब्द जितके सहज आहेत तेवढेच चमत्कारी आहेत. हे सिद्धांत जेवढे सरळ आहेत तेवढेच कठीण शब्दात त्याला समजावून घेणं अवघड आहे. परंतु तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की या 30 दिवसांमध्ये तुमचं ध्येय स्पष्ट करायचं आहे, स्पष्ट ठेवायचं आहे आणि त्याला पूर्ण करण्याचा विश्वास आहे. मग तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असाल, या 30 दिवसांमध्ये सर्वोत्तम प्रयत्न करा जे आपण आतापर्यंत कधीच केले नाहीत. दररोज आपलं ध्येय आपल्यासमोर ठेवा. त्यानंतर जीवनाचा जो नवीन पैलू तुमच्यासमोर असेल त्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रसिद्ध संपादिका आणि लेखिका डोरोथी ब्रँड यांनी स्वतःकरिता या रहस्याचा शोध घेतला. त्यांनी लिहिलेल्या वेक अप अँड लिव्ह या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख केला आहे. त्याचं पूर्ण चिंतन, मनन आणि दर्शन यामध्ये सामावलेलं आहे. अशा प्रकारे काम करा की अयशस्वी होणं अशक्य होऊन जाईल. डोरोथीने परीक्षेचा कालावधी पूर्ण प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पूर्ण केला आणि आश्चर्यजनक यशाने तिचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. आता तुम्ही 30 दिवसांपर्यंत स्वतःची परीक्षा घ्या, पण तोपर्यंत सुरुवात करू नका जोपर्यंत तुम्ही
याच्याशी मनापासून एकरूप होत नाही. तुम्ही याचा स्वानुभव नक्कीच घ्याल की निश्चयामुळे आणि सातत्य तसेच दृढ आत्मविश्वासामुळे तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. असं म्हटलं तर दृढ निश्चय हे विश्वासाचंच प्रतिबिंब आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही कधीच मनापासून काम करू शकत नाही. परीक्षा कालावधीमध्ये जर कधी तुम्ही नापास झालात म्हणजेच नकारात्मक विचारांनी पराजित झालात तर नवीन सुरुवात करा. हळूहळू नवीन सवय तुमच्या अंगवळणी पडत जाईल आणि तुम्ही त्या ठराविक लोकांमध्ये गणले जाल ज्यांना अशक्य काहीच नाही. तुम्ही तुमच्या कार्डला विसरू नका. जेव्हा तुम्ही जगण्याची नवीन कला आत्मसात करत आहात तेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी अनिवार्य आहे. याच्या एका बाजूला तुम्ही तुमचे ध्येय लिहा आणि दुसऱ्या बाजूला व्याख्यानाची ही वाक्य लिहा. विचार कर, तुला उत्तर मिळेल. शोध घे, तुला नक्कीच उत्तर मिळेल. एक धक्का दे आणि तुझ्यासाठी संधीचा दरवाजा उघडून जाईल. परीक्षेदरम्यान मोकळ्या वेळेत प्रेरक पुस्तके वाचा. हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त राहील. जीवनात कोणतंही महान कार्य प्रेरणेशिवाय संपन्न झालेलं नाही. हे लक्षात ठेवा की परीक्षेच्या 30 दिवसांच्या दरम्यान तुमची प्रेरणा सर्वोच्च स्थानावर असेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही चिंता अजिबात करू नका, कारण चिंता भय उत्पन्न करते आणि भय आयुष्याला बाधा उत्पन्न करते. लक्षात ठेवा की आपण आपले ध्येय आपल्यासमोर अगदी स्पष्ट ठेवायला हवे. बाकी सर्व गोष्टी स्वतःहून ठरत जातील, मागोमाग येतील. हेही लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी शांत आणि प्रसन्न चित्त राहायला हवं. छोट्या मोठ्या नकारात्मक विचारांना थारा द्यायचा नाही, कारण ते तुम्हाला चिंताग्रस्त व खिन्न करतील आणि आपणाला यशाच्या मार्गावरून हटवतील. होऊ शकतं की परीक्षेला अवघड समजून एखादा व्यक्ती म्हणेल की मी याची चिंता का करू. हे बघा, जीवनात कोणीच अयशस्वी होऊ इच्छित नाही किंवा कोणीही अर्धवट सुखी राहू इच्छित नाही. कोणाला नाही वाटत की जीवन भय, चिंता आणि निराशेने ग्रस्त असावे. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे पेराल तेच उगवणार आहे. जर तुम्ही नकारात्मक विचारांचे बियाणं पेरलं तर तुम्ही नकारात्मक व्हाल. जर तुम्ही सकारात्मक विचारांचं बियाणं पेराल तर तुमचं जीवन प्रसन्न, यशस्वी आणि सकारात्मक होईल. आता अजून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नेहमी अशी प्रवृत्ती पाहिली जाते की ऐकलेल्या गोष्टी हळूहळू विसरल्या जातात. म्हणून या ध्वनिफितीला अधूनमधून ऐकत जा आणि स्वतःला हे ध्यानात आणून द्या की नवीन सवयी अंगीकारण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे. आणि आपल्या कुटुंबासहित बसून ही ध्वनिफीत ऐकत राहा. तुम्हाला असे अनेक जण म्हणतील किंवा असे अनेक जण भेटतील की जे म्हणतील या नियमाला न जाणता न समजताही पैसे मिळवणे शक्य आहे. ते असे लोक आहेत जे मेहनतीशिवाय खूप काही मिळवू इच्छितात आणि असे लोक जीवनात कधीच यशस्वी होत नाही. त्यांना नैतिक आणि अर्थपूर्ण पद्धतीने पैसे मिळवायचे नसतात. नैतिक आणि अर्थपूर्ण पद्धतीने पैसे कमावणे हा यशाकडे जाणारा सर्वोत्तम मार्ग आहे. लोकांना उपयुक्त सेवा आणि वस्तू उपलब्ध करून देणे आणि आपल्या उत्पादन आणि सेवांचा विनिमय लोकांच्या पैशातून करो. त्यामुळे प्रामाणिक नियमांच्या अनुसार आम्हाला त्याच प्रमाणात आर्थिक फायदा मिळू शकेल ज्या प्रमाणात आपण लोकांची सेवा केलेली आहे. यश हे कधी पैसे मिळवण्याचे परिमाण नाही. याउलट सफलतेचा परिणाम स्वरूपातच आपल्याला पैसा मिळवता येतो आणि सफलता आपणास त्याच प्रमाणात मिळेल ज्या प्रमाणात आपण परिश्रम केलेले आहेत, ज्या प्रमाणात आपण लोकांची सेवा किंवा लोकांना सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. अधिकांश लोक याला उलटे समजतात. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही भरपूर पैसे कमावत असाल तर तुम्ही यशस्वी आहात. पण सत्य परिस्थिती ही आहे की तुम्ही पैसे तेव्हा मिळवू शकाल जेव्हा प्रथम तुम्ही यश मिळवाल. अन्यथा त्या माणसाची कथा किंवा त्या माणसाचं एक उदाहरण तुम्हाला माहीतच असेल की जो चुलीजवळ बसून राहिला आणि म्हणाला मला इंधन आणून द्या मग मी लाकूड टाकतो. तुम्हाला काय वाटतं आज किती लोकांचा जीवनाप्रती असा किंवा अशी वृत्ती आहे? त्यांची संख्या करोडो अरबोंमध्ये आहे.
त्यापेक्षा आपणास हे समजावे लागेल की इंधन टाकल्यावरच आग पेटणार आहे. त्याप्रमाणे प्रथम आपणास आपल्या सेवा कार्यांवर लक्ष द्यावे लागेल. मग पैशांची अपेक्षा करणे योग्य राहील. तुम्ही स्वतःला कधी पैशांशी जोडू नका. त्याऐवजी परिश्रम, कार्यसेवा, स्वप्न आणि त्याला साकार करण्याच्या इच्छेशी जोडा. तुम्ही असं करून पहा आणि पुन्हा बघा तुमच्याजवळ किती लोकप्रियता आणि संपत्ती येईल, समृद्धी येईल. समृद्धी ही परस्पर विनिमय नियमाच्या आधारावर अवलंबून आहे. कोणतीही व्यक्ती समृद्ध होण्यासाठी आणि योगदान देतो तो स्वतःला समृद्ध बनवतो. कधी कधी असं होऊ शकतं की परिणाम तुम्हाला त्या लोकांपासून नाही मिळणार की ज्यांची तुम्ही सेवा करत आहात, पण अजून कुठून तरी मिळेल, कारण असा नियम आहे की प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्धार्थी प्रतिक्रिया असते. परीक्षा अवधीचा एक एक दिवस पुढे जात असताना नेहमी स्वतःला याची जाणीव करून द्या की तुमचे यश सेवेचा परिणाम आणि गुणवत्तेमधून मोजले जाईल, जी आपण लोकांना उपलब्ध करून दिली आहे. पैसे हे केवळ मोजमाप करण्याचे एक प्रमाण आहे. कोणताही व्यक्ती तोपर्यंत समृद्ध बनत नाही जोपर्यंत तो इतरांना समृद्ध बनवत नाही. या नियमामध्ये कोणताही अपवाद नाही. एकदा जर हा नियम चांगल्या पद्धतीने समजावून घेतला तर कोणीही विचारी मनुष्य आपलं भाग्य स्वतः सांगू शकतो. जर तो अजून पैसे मिळवू इच्छित असेल तर त्याला लोकांना अजून सेवा पुरवाव्या लागतील, आणि जर त्याला कमीची अपेक्षा असेल तर सेवाही त्या प्रमाणात कमी कराव्या लागतील. हेच ते मूल्य आहे जे तुम्हाला सेवा आणि गरजांसाठी चुकते करावे लागेल. जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही इतरांना बाजूला सारून यश मिळवाल तर ही तुमची चुकीची धारणा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःलाच बाजूला कराल. हे श्वास घेण्या इतकं आणि सोडण्या इतकं खरं आहे की जितकं लोकांना द्याल तेवढंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही या नियमाला फाटा देऊ शकता असं कधी स्वप्नातही विचार करू नका, कारण हे अशक्य आहे. एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ यश मिळवण्यासाठी 6 सूत्रे सांगतो. ती पुढील प्रमाणे: 1. एक निश्चित ध्येय समोर ठेवा. 2. आपल्याला कमी लेखणारा विचार नष्ट करा. 3. त्या सर्व कारणांवर विचार करणे सोडा जे शंका उत्पन्न करतात की तुम्ही यशस्वी होणार नाहीत. याऐवजी त्या कारणाबद्दल विचार करा जे तुम्हाला यशस्वी होण्याचा विश्वास देतात. 4. जर तुमच्यावर नकारात्मक विचार वरचढ ठरू लागला तर तुमच्या लहानपणीच्या दिवसांकडे परत जा आणि त्या कारणांचा शोध घ्या ज्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा हा विचार तुमच्या मनात आला किंवा रुजला की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अशा वेळेस त्या एका व्यक्तीचं वर्णन लिहून समोर ठेवा ज्याला तुम्ही आदर्श मानत आहात, आणि तुमची धारणा बदला. तुम्ही ज्या व्यक्तीला आदर्श मानायचं ठरवलं आहे त्याच्या जागी स्वतःला ठेवा, त्याचा अभिनय करा. मानवाच्या अगदी सुरुवातीच्या ज्ञात इतिहासापासून तज्ज्ञ लोकांनी जे काही म्हटलेलं आहे त्यांना अंगीकारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तसं बनू इच्छिता त्यासाठी किंमत चुकवा. हे काम नक्कीच तितकंसं अवघड नाही जितकं एखाद्या अयशस्वी आणि नाकर्ता व्यक्ती म्हणून जीवन जगणे. 30 दिवसांची कसोटी पूर्ण करा. वारंवार ऐका. सातत्याने नवीन सवयी तुम्हाला आत्मसात होत राहतील. जास्तीत जास्त आणि एक दिवस असाही येईल की तुम्ही आश्चर्य कराल की तुम्ही आधी कशा प्रकारचं जीवन जगत होतात. या नवीन ढंगात जीवन जगा आणि लोकप्रियतेचा आस्वाद घ्या. लोकप्रियतेचं द्वार तुमच्यासाठी उघडून जाईल आणि चारही बाजूंनी सुखसमृद्धीचा असा वर्षाव होईल की ज्याबद्दल तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. पैसे खूप मिळतील, पण यापेक्षा महत्वाचं आहे तुम्हाला समाधान मिळेल. हा नियम आजमावून तुम्ही त्या ठराविक लोकात सामील व्हाल जे शांत, आनंदपूर्ण आणि यशस्वी जीवन व्यतीत करत आहेत. आजच सुरुवात करा आणि लक्षात ठेवा, गमावण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही, पण मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक नवं जीवन समोर असेल. धन्यवाद.